नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJSC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC प्री आणि मेन्समध्ये जे राज्य लोकसेवा आयोगाने पॉलिटीचे प्रश्न विचारले होते 2011 पासून 2025 पर्यंत, तर त्या प्रश्नांचं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय. ही सिरीज चालू आहे. आज आपण जे केंद्रीय कार्यकारी मंडळ आहे आणि त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे राष्ट्रपती, आणि मग राष्ट्रपती झाल्यानंतर आपण उपराष्ट्रपती ही दोन महत्त्वाची पदं पाहणार आहोत. मग पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, तर अशी सिरीज चालू आहे. संसद आपण पाहिलेली आहे, राज्य विधिमंडळ, विधानसभा आणि विधान परिषद पाहिलेली आहे, आणि आता केंद्रीय कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह आहे जे सेंट्रलचं, तर त्याच्यातल्या प्रश्नांबद्दलचं ॲनालिसिस विश्लेषण आज आपण करतोय. 2700+ प्रश्न हे होत आहेत 2011 पासून 2025 पर्यंत. तर त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण या सिरीजमधून आपण या ठिकाणी करतोय. ओके, तर भारताचे राष्ट्रपती ज्यावेळेस तुम्ही याचा अभ्यास करता, आता हे जे मी तुम्हाला अभ्यास घटक सांगतोय, तर हे अभ्यास घटक प्री प्लस मेन्स, म्हणजे जो मेन्सचा सिलेबस बदललेला आहे, तर त्या बदललेल्या सिलेबसला अनुसरून हे अभ्यास घटक आपण बाजूला काढलेले आहेत. आणि याच अभ्यास घटकांचा फक्त तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे अभ्यास घटक चांगले करा, कुठूनही करा, कोणत्याही चांगल्या दर्जेदार रेफरन्स बुकमधून करा. त्याच्या अगोदर बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी NCERT स्टेट बोर्ड जी पुस्तकं तुमच्याकडे उपलब्ध आहेत, तर त्या पुस्तकांचा तुम्ही अभ्यास करा. ज्यावेळेस आपण केंद्रीय कार्यकारी मंडळ म्हणतो, तर त्यावेळेस राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन महत्त्वाची पदं आपल्या डोळ्यासमोर येतात. भारतीय संसदीय व्यवस्थेतील कारभार प्रक्रिया पाहणारी एक महत्त्वपूर्ण शासन व्यवस्था म्हणजे कार्यकारी मंडळ आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, हे तुम्हाला माहीत आहे. आणि या कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ, स्थायी स्वरूपाची प्रशासकीय यंत्रणा या तीन महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. तर त्याच्यातला आपण राष्ट्रपतीचे प्रश्न पाहतोय, याच्या अगोदर आपण संसद पाहिलेली आहे. भारतीय संसदीय व्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे कार्यकारी मंडळाची रचना विशिष्ट स्वरूपाची बनलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या भारतीय संसदीय व्यवस्थेवरती ब्रिटिश संसदीय प्रारूपाचा जरी प्रभाव असला, तरी ब्रिटिश आणि भारतीय संसदीय व्यवस्थेमध्ये काही मूलभूत फरकसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे ब्रिटनमधील राजपद जे आहे, राजा किंवा राणी, हे वंश परंपरागत स्वरूपाचे असतात, आणि भारतातलं राष्ट्रपती पद जे आहे, तर ते निर्वाचित स्वरूपाचं असून त्यासाठी अप्रत्यक्षपणे निवडणूक होतात. आता कोण मतदान करतं, कसं करतं, ते आपण पाहणारच आहोत पुढं. म्हणजे या प्रकारे आपल्याला ब्रिटन हे गणराज्य नव्हे, तर संविधानिक राजेशाही असलेली संसदीय लोकशाही राज्य आहे. तर भारत हे गणराज्यात्मक लोकशाहीचं स्वरूप आहे, म्हणजे रिपब्लिक स्वरूपाचं हे लोकशाही प्रारूप आहे, डेमोक्रॅटिक रिपब्लिक. भारतीय संसदीय शासन व्यवस्थेत राष्ट्रपती हे घटनात्मक, तर पंतप्रधान हे वास्तविक सत्ता प्रमुख असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रपती भारतीय राज्याचा प्रमुख, सेनादलांचा सरसेनापती आणि भारताचा प्रथम नागरिक हे पद, त्याच्यामुळे हे पद जे आहे, तर ते राष्ट्रपतीचं पद सर्वोच्च पद ठरतं. आता या पदाचा अभ्यास करताना आपल्याला सर्वप्रथम घटनात्मक तरतुदी माहीत असल्या पाहिजेत. म्हणजे भारताच्या राज्यघटनेतील भाग 5 हा जो भाग आहे, तर त्याच्यामधील कलम 52 ते 78 या कलमामध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाबाबत तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता या केंद्रीय कार्यकारी मंडळात यांचा समावेश होतो. घटनेतील कलम 52 जे आहे, आर्टिकल 52, हे काय सांगते, भारताच्या राष्ट्रपतीबाबत तरतुदी पुरवते. आणि कलम 53 जे आहे, तर यानुसार राष्ट्रपतीकडे केंद्रीय कार्यकारी अधिकार आहेत असं नमूद करण्यात आलेलं आहे. आणि राज्यघटनेतीलच कलम 74 मध्ये काय नमूद केलंय, राष्ट्रपतींना सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल. संसदीय व्यवस्थेत शासन व्यवहार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो, परंतु प्रत्यक्षात हा अधिकार पंतप्रधान आणि त्याचे मंत्रिमंडळ हे उपभोगत असतात किंवा त्यांच्याकडे असतात. राष्ट्रपतीला पगार किती हे जर का तुम्ही ऐकलं, तर तुमचे डोळे विस्फारतील. तर पर मंथ राष्ट्रपतीला 5 लाख रुपये फक्त एवढा पगार आहे. याशिवाय निवासस्थान, संसदेनं वेळोवेळी निर्धारित केलेले भत्ते, विशेषाधिकार याशिवाय त्याला प्राप्त होतात. 126 खोल्यांचं राष्ट्रपती भवन आहे, लक्षात ठेवा. ओके, दरबार हॉल, अशोक हॉल, हे तुम्ही हॉल वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यात पाहिलेच असतील. याशिवाय राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवन सोडून त्याच्या प्रांगणात जर यायचं असलं, तर ती एक सेरेमनी सकाळी आणि संध्याकाळी पार पडते. म्हणजे इमॅजिन करा की भारताचा राष्ट्रपती होणं म्हणजे कुठल्या तरी जगातल्या इतर देशांचा राजा होणं यासारखं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं
इट्स व्हेरी गुड थिंग्स. चला बघा आता राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कलम 54 नुसार राष्ट्रपतींची निवडणूक निर्वाचन मंडळाद्वारे केली जाते. त्याच्यामध्ये कोण कोण असतं? संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य, राज्याच्या विधानसभेतील निर्वाचित सदस्य. ओके, हे लक्षात येते का? बघा, विभिन्न राज्यातील प्रतिनिधित्वाच्या प्रमाणामध्ये शक्य तिथपर्यंत एकजिनसीपणा राहावा अशी तरतूद करण्यात आलेली आहे कलम 55(1) नुसार. आणि याचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे. तो फॉर्म्युला खाली प्रश्नात आल्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. याशिवाय राष्ट्रपतींची पात्रता काय असते तर कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाकरता पात्रता सांगितलेली आहे. ती भारताचा नागरिक असावी, वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी आणि लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्याची जी पात्रता लागते तर ती पात्रता त्याच्या अंगी असावी. याशिवाय त्याच्याकडे लाभाचं पद नसावं. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर तिथं सांगितलेल्या आहेत. राष्ट्रपतींचे अधिकार आणि कार्य, ज्यावेळेस एखादा व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारतो तर त्याचे काही अधिकार आणि कार्य असतात, बरोबर. म्हणजे कार्यकारी अधिकार आहेत कलम 53 नुसार, कायदेविषयक अधिकार आहेत, बरोबर. हे महत्त्वाचे अधिकार आहेत. वित्तीय अधिकार आहेत, न्यायिक अधिकार आहेत, आणीबाणीविषयक अधिकार आहेत आणि राष्ट्रपतींचा नकाराधिकार. राज्यघटनेच्या कलम 111 नमूद केल्याप्रमाणे संसदेने संमत केलेल्या विधेयकाला राष्ट्रपतीने मान्यता दिल्यासच त्याचं कायद्यात रूपांतर होतं आणि राष्ट्रपतीला कोणत्याही विधेयकासंदर्भात कलम 111 नुसार 3 प्रकारचे अधिकार मिळतात. कुठले? विधेयकाला संमती देणं, विधेयकाला संमती देण्यास राखून ठेवणं म्हणजे पूर्ण नकार असल्याचं विधेयक संपुष्टात येतं आणि धनविधेयकाचा अपवाद वगळता इतर विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवणं. म्हणजे निरंकुश नकाराधिकार ॲब्सोल्यूट वेटो, गुणात्मक नकाराधिकार म्हणजे क्वालिफाईड वेटो, साधा नकाराधिकार म्हणजे सस्पेन्सिव्ह वेटो आणि पॉकेट वेटो. हे 4 प्रकारचे अधिकार जे आहेत तर हे भारताच्या राष्ट्रपतीला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तर याच्याबद्दल आपण पुढं प्रश्नात डिस्कशन करूयाच. पण हे जे 4 नकाराधिकार सांगितले तर या 4 पैकी 3च भारताच्या राष्ट्रपतीला आहेत. एक निरंकुश, साधा आणि पॉकेट. गुणात्मक नकाराधिकार जे आहे, क्वालिफाईड वेटो जे आहे तर तो भारताच्या राष्ट्रपतीला देण्यात आलेला नाही किंवा नाहीच. ओके, यानंतर राष्ट्रपतीचा वटहुकूम काढण्याचा अधिकार आणि आर्टिकल 72 नुसार राष्ट्रपतीचा माफीचा किंवा दयेचा अधिकार. ओके, हे महत्त्वाचे राष्ट्रपतीचे अधिकार आहेत. त्याच्यामध्ये दयेच्या अधिकारामध्ये क्षमा करणं, पॅरडॉन, शिक्षेत बदल करणं, कम्युटेशन, शिक्षा कमी करणं, रिमेशन, शिक्षा सौम्य करणं, रिस्पाईट आणि शिक्षा तहकूब करणं, रिप्राईव्ह. तर या 5 प्रकारच्या दयेचा किंवा माफीचा अधिकार जो आहे तर कलम 72 नुसार भारताच्या राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे. याच्यानंतर राष्ट्रपतीचं स्थान आणि भूमिका ह्या गोष्टी सगळ्यात माझ्या मते महत्त्वाच्या आहेत. ओके, तर त्या अनुषंगानं तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. याशिवाय राष्ट्रपतींवरील महाभियोग, ओके, घटनेचा भंग या एकाच कारणासाठी राष्ट्रपतीला पदच्युत करता येतं आणि आर्टिकल 61 नुसार त्याच्यावरती महाभियोगाची प्रक्रिया चालवली जाते आणि त्यांना पदच्युत करता येतं. अजून एकाही भारताच्या राष्ट्रपतीवरती महाभियोगाची प्रक्रिया चालवून त्यांना पदच्युत करण्यात आलेलं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आत्तापर्यंतचे जर का तुम्ही राष्ट्रपती पाहिले की आत्तापर्यंत किती राष्ट्रपती झालेले आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला एकदा सांगतो म्हणजे ते तुमच्या लक्षात राहील. सध्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 25 जुलै 2022 पासून आपला कामकाज पाहत आहेत. पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, तिसरे डॉक्टर झाकीर हुसेन. त्याच्यानंतर 2 प्रभारी राष्ट्रपती आले होते, डॉक्टर व्ही गिरी, न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला. चौथे व्ही गिरी, 5वे फखरुद्दीन अली अहमद. त्याच्यानंतर BD जत्ती प्रभारी राष्ट्रपती म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं. 6वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी, 7वे ज्ञानी जैल सिंग, 8वे R वेंकटरमण, 9वे डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, 10वे KR नारायणन, 11वे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्याच्यानंतर 12व्या प्रतिभाताई पाटील, 13वे प्रणव मुखर्जी, 14वे रामनाथ कोविंद आणि 15व्या श्रीमती द्रौपदी मुर्मू. आजपर्यंत फक्त 2च महिला भारताच्या राष्ट्रपती झालेल्या आहेत. पहिल्या होत्या 12व्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि सध्याच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. ओके, हे लक्षात ठेवा. आणि राष्ट्रपतीचा कार्यकाल जो असतो तर तो राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे 5 वर्षाचा असतो. ओके, तर हे लक्षात ठेवा. 15व्या राष्ट्रपती आहेत, 2च महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत. प्रभारी 3 राष्ट्रपतींनी प्रभारी राष्ट्रपती म्हणून कामकाज पाहिलेलं आहे.
तर या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस विश्लेषण या प्रश्नाच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. ओके, तर हे असं सगळं आपण डिस्कशन करणार आहोत. डिस्कशन म्हणण्यापेक्षा प्रश्नांच्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळं व्यवस्थितपणे लेक्चर पहा, शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. चलो, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. ही जी सिरीज आहे तर ती सिरीज तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये MPSC पॉलिटी PYQ ॲनालिसिस या सिरीज अंतर्गत फ्री ऑफ कॉस्ट पाहायला मिळेल. लेक्चर जर का आवडत असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे तुमचे कोणी मित्रमैत्रिणी, घरातले नातेवाईक, भाऊ बहीण, छोटा मोठा, तर त्यांच्याबरोबर सुद्धा ही लेक्चर सिरीज शेअर करा. फ्री आहे. अफोर्डेबल एज्युकेशन, फ्री एज्युकेशन या तत्वांतर्गत आपण हे मोफत देतो आहे. चलो, पहिला प्रश्न काय म्हणतोय पहा. आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आलेला आहे? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024चा प्रश्न या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय आहे याचं उत्तर? आकस्मिक निधी. आता हे पहिल्यांदा याचा आर्टिकल तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जर का तुम्ही केंद्र राज्य वित्तीय संबंध अभ्यासले असतील तर कलम 264 ते 293 पर्यंत हे केंद्र राज्य वित्तीय संबंध आहेत. त्याच्यातलं 265 काय सांगते? कायद्याच्या अधिसत्तेशिवाय कर लादले जाणार नाहीत, म्हणजे कायदा करूनच कर लादले जाऊ शकतात. 266 काय म्हणते? भारताचा आणि राज्याचा संचित आणि सार्वजनिक लेखा निधी. आणि 267 काय म्हणते? आपत्कालीन किंवा आकस्मिक निधी. हे लक्षात ठेवा. म्हणजे कलम 267 जे आहे तर ते आकस्मिक किंवा आपत्कालीन निधीबद्दलच्या तरतुदी ज्या आहेत तर त्या तुम्हाला पुरवते. प्रश्न त्यांनी काय विचारला आहे? भारताचा आकस्मिक निधी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आलेला आहे? भारताची संसद, भारताचे पंतप्रधान, भारताचे राष्ट्रपती की भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक? तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2, भारताचे राष्ट्रपती. तर यांच्या अधिकाराखाली तो आकस्मिक निधी ठेवण्यात आलेला आहे. आणि या आकस्मिक निधीचं कलम जे आहे तर ते कलम 267. लक्षात ठेवा, केंद्र राज्य वित्तीय संबंधातलं एक कलम आहे. केंद्र राज्य कायदेविषयक संबंध, वित्तीय संबंध आणि दुसरे कायदेविषयक संबंध. तर हे 3 प्रकारचे संबंध जे आहेत तर याच्याविषयीची कलमं आणि त्याच्यातली महत्त्वाचे आर्टिकल्स किंवा महत्त्वाची कलमं कोणती आहेत तर ती बाजूला काढा. त्याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जी आहे तर ती जास्त आहे. ओके, समजलं? पर्याय क्रमांक 2 पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. चुकीचं असणारं विधान जे आहे तर ते आपल्याला ओळखायचं आहे. दयेसाठीच्या याचिकाकर्त्याला राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. बरोबर आहे. राष्ट्रपती हे त्याच्या माफीच्या आदेशाचं कारणे देण्यास बांधील आहेत. ओके, चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. राष्ट्रपतीचा हा एक अधिकार आहे दयेचा अधिकार नावाचा. तर राष्ट्रपती त्याला का माफी दिली किंवा कशासाठी दिली याची कारणं जी आहेत तर ती देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. माफीचा अधिकार राष्ट्रपतीने केंद्रीय कायदेमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरला पाहिजे. बरोबर आहे. राष्ट्रपतींच्या क्षमेच्या किंवा दयेच्या किंवा माफीच्या अधिकाराच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशिष्ट मार्गदर्शक तत्त्व मांडण्याची गरज नाही. हे सुद्धा बरोबर आहे. अयोग्य विधान ओळखायचं होतं. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपलं अयोग्य विधान आहे. ओके, राज्यघटनेतील कलम 72 नुसार राष्ट्रपतींना एखाद्या अपराधी व्यक्तीला दया दाखवण्याचा किंवा क्षमा करण्याचा अधिकार दिल्यात आलेला आहे. ओके, परंतु कोर्ट मार्शल झाल्याने मिळालेली शिक्षा, संघ शासनाच्या कार्यकारी सत्तेच्या व्याप्तीत येणाऱ्या कायद्याच्या विरोधात केलेल्या गुन्ह्यामुळे झालेली शिक्षा आणि कोणत्याही खटल्यात दिलेली फाशीची शिक्षा, तर या 3 प्रकारातच राष्ट्रपतींना आपला दयेचा अधिकार जो आहे तर तो वापरता येतो. कलम 72 नुसार जसा राष्ट्रपतीला दयेचा अधिकार दिलेला आहे तर तसाच कलम 161 नुसार राज्याच्या राज्यपालाला सुद्धा दयेचा अधिकार दिलेला आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपतीच्या दयेच्या अधिकारामध्ये 5 घटक समाविष्ट होतात. कुठलं? क्षमा करणं, शिक्षेत बदल करणं, शिक्षा कमी करणं, शिक्षा सौम्य करणं किंवा शिक्षा तहकूब करणं. हे लक्षात ठेवा. ओके, याशिवाय राष्ट्रपतीच्या दयेच्या अधिकाराबाबत काही वादसुद्धा आहेत. त्याच्यातल्या महत्त्वाच्या केसेस कुठल्या कुठल्या आहेत? शमशेर सिंग विरुद्ध पंजाब राज्य 1974ची केस आहे. मारू राम विरुद्ध केंद्र सरकार 1980ची केस आहे. कुलजीत सिंग विरुद्ध दिल्लीचे नायब राज्यपाल 1982, केदार सिंग विरुद्ध भारतीय संघ 1989 आणि लेटेस्ट जी आहे शत्रुघ्न चौहान वर्सेस भारतीय संघ राज्य 2014ची केस आहे. या केसेस थोड्याशा वाचून घ्या. याच्याबद्दल तुम्हाला काही डिटेलमध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता खूप कमी आहे, परंतु डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढचा प्रश्न,
भारताच्या राष्ट्रपतीवरील महाभियोगाबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. आता महाभियोग म्हटल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर जे आहे तर ते आर्टिकल किती आलं पाहिजे? आर्टिकल 61 कलम 61 नुसार भारताच्या राष्ट्रपतीवरती काय म्हणतो आपण त्याला, महाभियोगाची प्रक्रिया जी आहे तर ती चालवली जाते. ओके. आता भारताची राज्यघटना जी आहे तर त्या राज्यघटनेनुसार कलम 56(1)(b) नुसार राज्यघटनेचा भंग व्हायोलेशन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन केल्याच्या आरोपानुसार कलम 61(1) मध्ये नमूद केल्याप्रमाणे एक प्रस्ताव मांडून संसदेच्या कोणत्याही सभागृहाला राष्ट्रपतींवरती महाभियोगाची प्रक्रिया सुरू करता येते. परंतु ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रपतीला 14 दिवसांची लेखी पूर्वसूचना देणं आणि प्रस्ताव मांडण्याचा आपला हेतू असल्याची पूर्वसूचना सभागृहाच्या एकूण सदस्यापैकी किमान 1/4 सदस्यांनी सहीनिशी देणं बंधनकारक आहे. कलम 61(2)(a) नुसार हे लक्षात ठेवा. ओके. आणि असा ठराव पारित केला गेल्यास सभा किंवा पारित होण्यासाठी सभागृहाच्या एकूण सदस्यापैकी किमान 2/3 सदस्यांचं बहुमत असणं आवश्यक असतं. कलम 61(2)(b) नुसार. बरोबर लक्षात. आता प्रश्न काय म्हणतोय पहा. अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. राष्ट्रपतीने राज्यघटनेचा भंग व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन केल्यास महाभियोग प्रक्रिया त्यांना पदावरून दूर करता येऊ शकतं. मात्र राज्यघटनेचा भंग म्हणजे काय याची व्याख्या राज्यघटनेनं केलेली नाही. बरोबर आहे. राज्यघटनेने काय अशी व्याख्या केलेली नाही. बरोबर. दुसरं विधान काय म्हणते बघा. महाभियोगाच्या कार्यकाळात राष्ट्रपतीस निलंबित ठेवण्याची तरतूद नाही. तर ती हे सुद्धा विधान बरोबर आहे. अशी काही तरतूद नाही. संसदेच्या सर्व सभासदांना राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये आणि महाभियोगामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे नाही. संसदेची जी सभागृह आहेत लोकसभा आणि राज्यसभा तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत फक्त निर्वाचित सदस्यांना सहभागी होता येतं. परंतु या महाभियोग प्रक्रियेत सहभागी म्हणजे जे नॉमिनेटेड सदस्य आहेत राज्यसभेचे तर त्यांना सुद्धा पार्टिसिपेट करता येतं. त्याच्यामुळे हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे आणि हेच आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर आहे. ओके. दॅट्स इट. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणतं मतदान करतं? राज्यसभा, लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेचे फक्त निर्वाचित सदस्य. आणि राष्ट्रपतीच्या महाभियोगात कोण वोटिंग करतं? फक्त संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभेचे निर्वाचित प्लस नॉमिनेटेड सदस्य. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. भारताच्या राष्ट्रपती पदासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आवश्यक नाही म्हटले त्यांनी. हे लक्षात ठेवा. आता राष्ट्रपतींच्या पात्रतेबद्दल प्रश्न आहे आणि कुठली पात्रता आवश्यक नाही असा त्यांनी सरळ प्रश्न विचारलेला आहे. कलम 58 मध्ये राष्ट्रपतीची पात्रता दिलेली आहे. तो भारताचा नागरिक असावा. बरोबर आहे. म्हणजे तो भारताचा नागरिक असला पाहिजे. त्याचे वय 35 वर्ष पूर्ण असावं. तो लोकसभेचा सभासद म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. तो संसदेच्या एका सभागृहाचा सदस्य असावा. तर हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कलम 58 काय सांगते? भारताचा नागरिक, वयाची 35 वर्ष पूर्ण, लोकसभेचा सदस्य, याशिवाय लाभाचं पद धारण केलेलं नसावं. ओके. आर्टिकल 58. पुढचा प्रश्न. राष्ट्रपतीबद्दल खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. लोकसभेचे निवडून आलेले व नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. निवडणुकीत म्हटलंय, नामनिर्देशित नाहीये तर फक्त निर्वाचित. एक चुकीचं आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकीची 3च्या 3 विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. डॅश डॅश मिळून बनलेल्या निर्वाचक मंडळाकडून भारताचा राष्ट्रपती निवडला जातो. संसद व राज्य विधिमंडळाचे सर्व सदस्य नाही. ओके. सर्व सदस्य नाही. राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य बरोबर आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य बरोबर आहे. तर ब आणि क हे उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. कलम 54 नुसार राष्ट्रपतींची निवडणूक निर्वाचन मंडळाद्वारे केली जाते. ओके. कलम 54. आणि कलम 54 मध्ये कोण कोण असते निर्वाचक मंडळामध्ये? संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य, राज्याच्या विधानसभेतील निर्वाचित सदस्य म्हणजे दिल्ली आणि पॉंडिचेरीच्या सुद्धा. ओके. तर ब आणि क हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विविध राज्यातील आमदारांच्या मताचं मूल्य खालील सूत्रानुसार निश्चित होतं. आता मी डायरेक्ट उत्तर सांगतो. तर हे पहिलं जे आहे तर ते प्रश्नाचं उत्तर आहे. एका आमदाराच्या मताचं मूल्य बरोबर
राज्याची एकूण लोकसंख्या भागिले राज्य विधानसभेत निवडून गेलेले सदस्य गुणुले 1/1000. तर अशा रीतीनं हे जे आहे तर प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य जे असतं तर ते काढलं जातं. आणि हे आमदारांच्या मताचं मूल्य जे आहे तर ते तुम्हाला राज्यानुसार वेगवेगळं पाहायला मिळतं. हे लक्षात ठेवा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. आणि राज्यातील प्रतिनिधित्वामध्ये एकजिनसीपणा राहावा, तसंच सर्व घटक राज्य आणि संसद सदस्य यांच्या मतांमध्ये समत्व राहावं म्हणून संसद आणि विधानसभा सदस्यांच्या मताचं मूल्य ठरवण्यासाठी लोकसंख्येच्या आधारावरती एक सूत्र तयार करण्यात आले. हे जे सूत्र तयार करण्यात आले याचा बेस जो आहे तर तो राज्याची लोकसंख्या हा बेस ठरवण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवा. बरोबर, लोकसंख्या हा बेस ठरवण्यात आलेला आहे कलम 52(2) नुसार. आणि याच्यामध्ये एकरूपता साध्य करण्याकरता विधानसभेच्या प्रत्येक सदस्याच्या मताचं मूल्य एका सूत्रानुसार ठरवण्यात आलेलं आहे. आणि हे जे सूत्र आहे तुम्हाला कलम 55(2)(a) मध्ये देण्यात आलेलं आहे. आणि पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ही सगळी प्रक्रिया कलम 55 मध्ये देण्यात आलेली आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात? आता भाग 5 मध्ये जी 52 ते 78 मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाबाबत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. तर त्याच्यातल्या ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत किंवा महत्त्वाची कलमं जी आहेत तर ती कलमं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. 52 भारताचे राष्ट्रपती, कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक, कलम 55 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत, कलम 56 राष्ट्रपती पदाचा कार्यकाल, 57 पुनर्निवडणुकीची पात्रता, 58 राष्ट्रपती पदासाठी पात्रता, 59 राष्ट्रपती पदाच्या अटी व शर्ती, 60 राष्ट्रपतीद्वारा पदाची शपथ, 61 राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती, 62 रिक्त झालेल्या राष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याचा कालावधी आणि हंगामी रिक्तता पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तीच्या पदाचा कार्यकाल. ओके, हे लक्षात ठेवा. हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याशिवाय कलम 70 इतर आकस्मिक परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीची कार्य पार पाडणं, 71 राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी विषय, 72 राष्ट्रपतीचा दयेचा किंवा माफीचा अधिकार, 73 संघ शासनाचा कार्यकारी अधिकाराचा विस्तार आणि व्याप्ती. हे या गोष्टी ज्या आहेत तर त्या भारताच्या राष्ट्रपती संबंधीची महत्त्वाची या ठिकाणी कलमं आहेत. त्यांनी प्रश्न काय विचारला आहे, भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात? 142, 143 म्हणजे ही सलग कलमं आहेत म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. याच्यानंतर 145 आणि 147. तर ही जी 4 कलमं आहेत तर कुठल्या कलमांनुसार भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला सल्ला आहे तर तो मागत असतात असा प्रश्न आहे. तर कलम 142 काय म्हणत आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या हुकुमनाम्याची आणि आदेशाची अंमलबजावणी. 143 काय म्हणत आहे, सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. आणि पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. 145 काय म्हणते, न्यायालयाचे नियम वगैरे. आणि 147 अन्वयार्थ आहे, ते रद्द अन्वयार्थ आहे म्हणजे वेगवेगळे अन्वयार्थ लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा काय म्हणतो आपण त्याला अधिकार. म्हणजे सर्वोच्च न्यायालय कलम 124 ते कलम 147 ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयाबद्दलच्या कलमांची तरतूद जी आहे तर तिथं करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्या आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 2 विधानं दिलेत, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक असणारं विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. प्रश्न काय म्हणतोय बघा, भारताच्या राष्ट्रपतीस महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे पदावरून दूर केलं जाऊ शकतं. महाभियोग प्रक्रियेसाठी अनुच्छेद 61 मध्ये फक्त गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता ही 2च कारणे सांगितलेली आहेत. चुकीचं आहे. फक्त राज्यघटनेचा भंग एवढंच कारण सांगितलं. तर हे अविधान आहे तर ते चुकीचं आहे. महाभियोगाचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने मंजूर होणं आवश्यक असतं. म्हणजेच प्रत्येक सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त बहुमताने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सभासदांच्या बहुमताने हा ठराव मंजूर होणं आवश्यक असतं. तर हे सुद्धा विधान जे आहे तर हे सुद्धा विधान चुकीचं आहे. तर सभागृहाच्या एकूण सदस्यांपैकी किमान 2/3 सदस्यांचं बहुमत आवश्यक असतं हा ठराव पारित होण्यासाठी. तर ब विधान चुकीचं आहे.
दोन्हीच्या दोन्ही विधान चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाही असं त्यांनी विचारले. तर राज्य विधान परिषदेचे निवडलेले किंवा नामनिर्देशित सदस्य यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार नाही. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ड ऑप्शन जे आहे तर ते बरोबर आहे. बाकीची सगळी लोक राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. वाचून घ्या. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये कोणती? निवडणूक प्रक्रिया असं त्यांनी विचारलेलं आहे. याचा सुद्धा थोडासा अभ्यास करा तुम्ही, कारण या निवडणूक प्रक्रियेबद्दल सुद्धा वेळोवेळी जे प्रश्न आहेत तर ते या निवडणूक प्रक्रियेबद्दल विचारलेले या ठिकाणी आपल्याला दिसतात. दॅट्स इट. तर काय विचारले त्यांनी, कोणती वैशिष्ट्ये आहेत असं त्यांनी विचारले. ओके. कलम 54 नुसार राष्ट्रपतींची निवडणूक निर्वाचन मंडळाद्वारे केली जाते असं त्यांनी सांगितले. आणि कलम 55 मध्ये कोण पार्टिसिपेट होत आणि कशी निवडणूक होते याच्याबद्दलच्या तरतुदी तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. 54 आणि 55 ही दोन कलम लक्षात ठेवा. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधीच्या घटनात्मक तरतुदी 54 आणि 55 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. तर बघा, प्रत्यक्ष निवडणूक असते का? नाही. एकल संक्रमणीय मतपद्धती बरोबर आहे. आवश्यक मतांचा कोटा बरोबर आहे. अप्रमाणशीर प्रतिनिधित्व तत्व तर बरोबर आहे. ब, क आणि ड तर सॉरी ब आणि क अप्रमाणशीर प्रतिनिधित्व तत्व तिथं नसतं, हे लक्षात ठेवा. सॉरी, इट्स माय मिस्टेक. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि क ही दोन विधानं बरोबर आहेत. अप्रत्यक्ष निवडणूक होती ही, बरोबर ना, कारण तिथं आपण सर्वसामान्य लोक जाऊन मतदान करू शकतो का? तर मतदान करू शकत नाही. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. अध्यादेशाने संसदेच्या कायद्यापेक्षा अधिक प्रमाणात मूलभूत हक्कांचं उल्लंघन केलं जाऊ शकत नाही. ओके, बरोबर आहे, नाही केलं जाऊ शकत. अध्यादेश पूर्वलक्षी प्रभावाचा किंवा संसदेचा कोणताही कायदा दुरुस्त करणारा किंवा रद्द करणारा असू शकतो, हे सुद्धा बरोबर आहे. अध्यादेशाचा अधिकार राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय वापरू शकतात, नाही. ही अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे. भारताच्या राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय काहीच करता येत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं जो भारताचे राष्ट्रपती अध्यादेश काढतात म्हणजे ते संसदेचं काय म्हणतो आपण त्याला, सभागृह जर का ह्याच्यात नसतील, सत्रात नसतील, तर कलम 123 नुसार भारताच्या राष्ट्रपतीला अध्यादेश काढता येतो. आणि हा जो अध्यादेश किंवा वटहुकूम आहे किंवा ऑर्डिनन्स आहे तर तो कधी काढता येतो? संसदेचे दोन्ही सभागृहांचं अधिवेशन सुरू नसेल, तात्काळ कृती करण्याची आवश्यकता असेल, याविषयी त्यांचं समाधान झालं तर भारताचे राष्ट्रपती कलम 123 नुसार अध्यादेश काढू शकतात. आणि तो अध्यादेश जो असतो तर तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काढला जाऊ शकतो. तर क विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. ओके, समजलं, आलं लक्षात. पुढचा प्रश्न, जोड्या लावायच्यात. एका बाजूला तुम्हाला कलम दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी तरतुदी दिलेल्या आहेत. कलम 54 काय म्हणते पहा. कलम 54 भारताच्या राष्ट्रपतीची निवडणुकीसाठी निर्वाचक मंडळ कोण कोण असतं मी मागाशी सांगितले ते दिले तुम्हाला. याच्यानंतर कलम 53 केंद्रीय कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीच्या ठिकाणी विहित असेल अशी तरतूद. कलम 58 काय म्हणते, भारताच्या राष्ट्रपतीची निवडणुकीसंबंधीची पात्रता. आणि कलम 61 भारताच्या राष्ट्रपतीवरील महाभियोगाची प्रक्रिया. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अ ला 2, ब ला 1, क ला 4 आणि ड ला 3. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, योग्य कथनं ओळखा. तुम्हाला 4 कथनं दिलेली आहेत आणि हे राष्ट्रपतीच्या दयेच्या अधिकाराबद्दल आहे. कलम 72 लक्षात ठेवा, दयेचा किंवा माफीचा अधिकार. कोर्ट मार्शलबाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहेत. कोर्ट मार्शलबद्दलचे आहेत, बरोबर आहे. कोर्ट मार्शलबाबतचे काही अधिकार राज्यपालाला आहेत, नाही आहेत. मृत्यूदंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करू शकतात, बरोबर आहे. मृत्यूदंडाची शिक्षा राज्यपालसुद्धा करू शकतात, नाही, चुकलीच आहे. तर अ आणि ब ही दोन विधानं बरोबर आहेत. सॉरी, अ आणि क ही दोन विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढं अजून एकदा जोड्याच लावायच्या आहेत राष्ट्रपतीच्या अधिकाराबाबत. कलम आहेत आणि तरतुदी आहेत. बघा, राष्ट्रपतीच्या संपूर्ण किंवा एखाद्या भागात आणीबाणी लावण्याचा अधिकार जो आहे तर तो कुठे दिलेला आहे? कलम
352. महसुलाच्या वितरणावर बंधने किंवा प्रतिबंध जे आहेत तर ते कशानुसार घातलेले आहेत, तर ते घातलेले आहेत अनुच्छेद 354 नुसार. मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणी स्थगिती जी आहे तर ती कितीनुसार दिली जाते, तर ती दिली जाते कलम 359 नुसार आणि वित्तीय आणीबाणी कलम 360 नुसार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एक जरी तुमच्या लक्षात आलं असतं ना, वित्तीय आणीबाणीची घोषणा, आता बघा ड ला एक एकाच ठिकाणी आहे, पर्याय क्रमांक 3. दॅट्स इट. ओके, समजलं. चलो आगे बढो सैनिको. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती, त्याच्याबाबत तुम्हाला 4 विधानं दिलेत, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक ओळखायचं आहे. भारतीय सशस्त्र दलाचे प्रमुख बरोबर आहे, कार्यकारी मंडळाचा भाग बरोबर आहे, कायदेमंडळाचा भाग बरोबर आहे, भारताचे पहिले नागरिक बरोबर आहे. तर वरील सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 2 विधानं दिलेत. जर राज्य विधिमंडळाने मंजूर केलेलं विधेयक राष्ट्रपतीने पुनर्विचारासाठी परत पाठवलं आणि जर ते पुन्हा राज्य विधिमंडळाने मंजूर करून परत राष्ट्रपतीकडे संमतीसाठी पाठवलं तर राष्ट्रपतीस त्या विधेयकास संमती देणं बंधनकारक असतं. असं कुठलीही बंधन जे आहे तर ते भारताच्या राष्ट्रपतीवरती नाही, परंतु 3 महिन्याच्या आत डिसिजन घ्यावं. सुप्रीम कोर्टाचा हा नवीन निकाल दिलेला आहे. तमिळनाडू राज्यपाल आणि राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. हे एक लेक्चर सिरीज आपल्याच यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे, न विसरता पहा. राज्यपाल आणि वादविवाद तमिळनाडूच्या बाबतीत आपण विश्लेषण केलेलं आहे, बरोबर. म्हणजे त्यावेळेस हे विधान चुकीचं होतं, परंतु आत्ता हे विधान जरा मला बरोबर वाटतंय, परंतु त्यावेळेस चुकीचं होतं, बरोबर. राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती 6 महिन्याचा कालावधी राज्यघटनेने निश्चित केलेला आहे, बरोबर. तर असा कुठलाही कालावधी नाही आहे, तर 3 महिन्याच्या आत राष्ट्रपतीने डिसिजन घ्यावं असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे, परंतु हे आत्ता दिले. राज्यघटनेत असा कुठलाही कालावधी देण्यात आलेला नाही आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 ही दोन्हीच्या दोन्ही विधानं जे आहेत तर या ठिकाणी आपल्याला चुकीचं असल्याचं दिसतंय. पुढचा प्रश्न, राज्य विधिमंडळानं संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती त्याला विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात, बरोबर आहे. आणि राज्यपाल जे आहेत कलम 200 नुसार एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतात, हे लक्षात ठेवा. राज्य विधिमंडळाने पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात, बरोबर आहे. राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केलं तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणं बंधनकारक असतं. असं कुठलंही बंधन राष्ट्रपतीवर नाही आहे, चुकीचं आहे हे. पुनर्विचारार्थ परत आलेलं विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केलं तर राष्ट्रपतीने त्यास 6 महिन्याच्या कालावधीत संमती दिली पाहिजे, हे सुद्धा चुकीचं आहे. बरोबर विधान आपल्याला ओळखायचं होतं. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर विधान बरोबर आहे. अ आणि ब ही 2 विधानं या ठिकाणी बरोबर असल्याचं आपल्याला दिसतंय. दॅट्स इट. ओके, पुढचा प्रश्न, जर एखादं केंद्र राज्य सरकारने दिलेल्या निर्देशाचं पालन करण्यात अपयशी ठरलं तर राष्ट्रपती काय करतील राष्ट्रपती, तर त्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडल्याचं घोषित करतील आणि राज्य चालवण्याची जबाबदारी स्वीकारतील. पर्याय क्रमांक 2. 256 आणि 265 ही 2 कलमं राष्ट्रपती राजवटीशी संबंधित असल्याचं आपल्याला दिसतंय. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारताचा राष्ट्रपती वापरू शकत नाहीत. क्वालिफाईड वेटो 2 गुणात्मक नकाराधिकार जो आहे तर तो भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला नाही, हे लक्षात ठेवा. जे 5 प्रकारचे जे नकाराधिकार आहेत तर त्याच्यातला क्वालिफाईड वेटो जो आहे 4 नकाराधिकार आहेत. कलम 111 नुसार हे नकाराधिकार वापरू शकतात. निरंकुश नकाराधिकार ॲब्सोल्यूट वेटो, त्याच्यामध्ये कायदेमंडळानं पारित केलेल्या विधेयकाला नकार देण्याचा असा अधिकार ज्यावर कायदेमंडळास मात करता येत नाही. गुणात्मक नकाराधिकार क्वालिफाईड वेटो, राष्ट्रपतीने अवलंबलेल्या नकाराधिकारावर विशेष बहुमताच्या आधारे कायदेमंडळ मात करू शकतं. हा क्वालिफाईड वेटो जो आहे तर तो भारताच्या राष्ट्रपतीला नाही. साधा नकाराधिकार सस्पेन्सिव्ह वेटो, कायदेमंडळ या नकाराधिकारावर साध्या बहुमताच्या आधारे मात करू शकतं. आणि पॉकेट वेटो, कायदेमंडळाने पारित केलेल्या विधेयकाबाबत कोणतीही कृती न करणं म्हणजेच विधेयक प्रलंबित ठेवणं. तर या 4 नकाराधिकारापैकी गुणात्मक नकाराधिकार जो आहे तर तो भारताच्या राष्ट्रपतीला देण्यात आलेला नाही. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर.
पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत डॅश डॅश यांच्या मताचं मूल्य हे राज्यागणिक वेगवेगळं असू शकतं किंवा असतंच, त्याच्यात काय डाऊटच नाही आहे. तर विधानसभेच्या सदस्यांच्या मताचं मूल्य, कारण हे मताचं मूल्य जे आहे तर ते लोकसंख्येच्या आधारावरती ठरतं आणि प्रत्येक राज्याची लोकसंख्या जी आहे ती काय सारखी आहे का, तर ती वेगवेगळी आहे. आणि हे सूत्र जे आहे तर मी तुम्हाला मगाशीच पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. ते सूत्र कसं सूत्र आहे, राज्याची एकूण लोकसंख्या भागिले राज्यातील विधानसभेच्या निर्वाचित सदस्याची एकूण संख्या गुणुले 1/1000 इज इक्वल टू त्या विधानसभेच्या प्रत्येक निर्वाचित सदस्याच्या एका मताचं मूल्य. आणि हे मताचं मूल्य जे आहे तर ते प्रत्येक राज्यानुसार तुम्हाला वेगवेगळं असल्याचं पाहायला मिळतं. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना 24 ऑक्टोबर, खरं तर हा प्रश्न इथला नाही आहे, हा प्रश्न आपण पुढे जाऊया. हा चुकून प्रश्न इथं आला आहे, हा इंटरनॅशनल ज्या ऑर्गनायझेशन आहेत तर त्याच्यातला प्रश्न आहे, आपण तिकडे याचं डिस्कशन करू. खालील विधानं विचारात घ्या. राष्ट्रपतीबद्दल तुम्हाला 3 विधानं या ठिकाणी दिलेली आहेत. भारताच्या राष्ट्रपतींची निवड लोकसभा व राज्यसभेच्या सदस्याकडून केली जाते. नाही. तर भारताच्या राष्ट्रपतीची निवड लोकसभा आणि राज्यसभेचे फक्त निर्वाचित सदस्य, ओके, आणि विधानसभेचे फक्त निर्वाचित सदस्याकडून केली जाते, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे एक चुकीचं आहे. भारताचे राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात जर का त्याने बहुमत गमावलं असेल तर. भारताचे राष्ट्रपती संसदेला संबोधित करू शकतात, बरोबर आहे. म्हणजे नवीन संसद सुरू झाल्यावर पहिल्यांदा आणि नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रात पहिल्यांदा. तर ब आणि क ही 2 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. ओके, समजलं. चलो आगे बढो. भारताच्या राष्ट्रपतींनी मानसिक आरोग्य सेवा कायद्याला डॅश डॅश साली मान्यता दिली. 2017चा प्रश्न आहे आणि तत्कालीन करंट अफेअरचा प्रश्न आहे आणि याला 2017मध्येच त्यांनी मान्यता दिलेली आहे. लॉकडाऊनच्या अगोदरचा हा सगळा कार्यक्रम आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतातील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता उमेदवारांचं नामांकन डॅश डॅश कडून सूचित केलं जातं. कोणाकडून सूचित केलं जातं? कमीत कमी निर्वाचक मंडळाचे 50 सदस्य, म्हणजे 50 अनुमोदक आणि 50 काय म्हणतो आपण त्याला पाठिंबा देणारे, कमीत कमी 50. म्हणजे कोण कोण असतं त्याच्यामध्ये? खासदार आणि आमदार, बरोबर. कमीत कमी 50 निर्वाचक मंडळाचे सदस्य. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवता येत नाही, कारण हे 50 आमदार किंवा खासदार गोळा करणं इट्स नॉट अ जोक. ओके, या लोकांना राज्यसभेचे सदस्य निवडताना किती पैसे द्यावे लागतात हे एका आमदार किंवा खासदाराला विचारा, की जे विधान परिषदेवरती किंवा राज्यसभेवरती निवडून आलेले आहेत, की जे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून जे 1/3 सदस्य निवडून दिले जातात किंवा विधानसभेच्या सदस्याकडून विधान परिषदेवरची 1/3 सदस्य निवडून दिले जातात. भयंकर पैसा घेतात, खोक्यात सगळा कार्यक्रम चालतो. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मान्यवरास पदग्रहण करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचं रक्षण करण्याची शपथ घ्यावी लागते? कोणाला घ्यावी लागते? ऑब्व्हियसली जर का राष्ट्रपतींबद्दल आपण चर्चा करत असेल तर राष्ट्रपतींनाच. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, आता ही शपथेबद्दल आपण चर्चा करतोयच, तर आपण एकदा भारताच्या राष्ट्रपतींची शपथ जी आहे तर त्याच्याबद्दल आपण जरा थोडी चर्चाच करूया. म्हणजे परत जे आहे तर ते तुमच्या डोक्याला ताण नको. बघा, पदभार स्वीकारण्यापूर्वी राष्ट्रपतींना नमूद केलेल्या स्वरूपामध्ये पदाची शपथ आणि प्रतिज्ञा घ्यावी लागते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा ते अनुपस्थित असल्यास त्यावेळी उपलब्ध असणारे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती पदाची शपथ घेतात. कलम 60 नुसार, कलम 60 मध्ये राष्ट्रपती पदाच्या शपथेची तरतूद करण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवा. राष्ट्रपती पदाची कार्य पार पाडणाऱ्या इतर व्यक्तीस देखील अशी शपथ घ्यावी लागते. त्याच्यामध्ये निष्ठेने पदाचा व्यवहार सांभाळणं, घटना आणि कायद्याचं संवर्धन, रक्षण आणि समर्थन करणं आणि भारतीय लोकांची सेवा आणि कल्याण यास आपला कार्यकाळ समर्पित करणं, अशा 3 प्रकारच्या शपथा ज्या आहेत तर त्या भारताच्या राष्ट्रपतीला कलम 60 नुसार या ठिकाणी घ्याव्या लागतात. कलम 60 लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 2 विधानं दिले, त्याच्यातलं चुकीचं किंवा बरोबर असणारं विधान जे आहे तर ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा काय म्हणतोय प्रश्न, काय प्रश्न बघा, राष्ट्रपतीला संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येईल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्य राज्य शासनाच्या संमतीशिवाय त्या शासनाकडे किंवा त्याच्या अधिकाऱ्याकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवता येतील? नाही, असं काय करता येत नाही, चुकीचं आहे. एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्याच्या व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्य भारत सरकारच्या संमतीने त्या सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्याकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवता येतील. राज्यपालाला हे करता येतं. कलम 200 नुसार एखादं विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवू शकतो. तर ब विधान फक्त बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अ जे आहे तर ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या पात्रतेसंबंधी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? भारताचा नागरिक आणि वयाची 30 वर्ष, नाही, वयाची 35 वर्ष असायला पाहिजे, चुकलं पहिलं. राज्यसभेचा सदस्य, नाही, लोकसभेचा सदस्य, चुकलं. नामांकन भरणाऱ्या उमेदवाराचं नाव 10 मतदारांनी, नाही, 50 मतदारांनी, नॉट 10. तर एकही विधान बरोबर नाही. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट वेटोचा वापर केलेला आहे? याचं उत्तर सगळ्यांनाच माहीत आहे. 1982 ते 1987 या काळात भारताचे राष्ट्रपती राहिलेले ग्यानी झैल सिंग यांनी पॉकेट वेटो वापरला होता. आर व्यंकटरमण 1987 ते 1992, त्याच्यानंतर फखरुद्दीन अली अहमद 1974 ते 1979 आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम 2002 ते 2007 हे राष्ट्रपती पदावरती राहिलेले भारताचे राष्ट्रपती आहेत. आणि ग्यानी झैल सिंग यांनी पॉकेट वेटोचा वापर या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसतं. हे लक्षात ठेवा बरं का, हे महत्त्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 1986 मध्ये ग्यानी झैल सिंग यांनी भारतीय पोस्ट ऑफिस घटना दुरुस्ती विधेयक 1987 बाबत पॉकेट वेटो नकाराधिकाराचा वापर केला होता. राजीव गांधी सरकारने हे विधेयक पारित केलेलं होतं, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटना दुरुस्ती विधेयकाबाबत राष्ट्रपतींना नकाराधिकार नाही, वापरता येत नाही. 1971 साली पारित केलेल्या 24व्या घटना दुरुस्तीने राष्ट्रपतींवर घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्याचं बंधन जे आहे तर ते घालण्यात आलेलं आहे. दॅट्स इट. ओके. पुढचा प्रश्न बघा, काय आहे पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायापैकी भारतीय राजकारणातील एक पुढारी ज्यांनी भारताच्या एका राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली, तर त्या व्यक्तीचं नाव काय? ओके, काय आहे त्या व्यक्तीचं नाव? तर त्या व्यक्तीचं नाव आहे शंकर दयाल शर्मा. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, राज्यपाल राहिलेले आहेत, उपराष्ट्रपती राहिलेले आहेत आणि भारताचे राष्ट्रपतीसुद्धा ते झालेले आहेत. आता त्यांचं राज्य कोणतं न विसरता खाली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, बघू किती जणांना येते त्यांचं राज्य कोणतं ते, आणि येईल तर त्याचं म्हणजे त्या व्यक्तीची कमेंट कायमस्वरूपी आपण पिन करून ठेवण्याचा प्रयत्न करू. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला या ठिकाणी 3 विधानं दिलेत, त्याच्यातलं बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. अयोग्य हेतू मॅलिफाईड या आधारावर राष्ट्रपतीचा वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतो. बरोबर आहे, हेतू अयोग्य असेल तर. वटहुकूम, आता हा वटहुकूम काढण्याचा अधिकार जो आहे 123 नुसार ऑर्डिनन्स, तर ते राष्ट्रपती काही स्वविवेक अधिकाराद्वारे काढत नाही आहेत. त्यांना हे मंत्रिमंडळ सांगतं की काढा आणि मग राष्ट्रपती काढतात. अन्य विधिनियमाप्रमाणे वटहुकूम देखील गतकालापासून लागू होऊ शकतो. बरोबर आहे, जसं संसदेचे कायदे पूर्वलक्षी प्रभावानं लागू होतात तसे वटहुकूमसुद्धा होतात. पुढचा प्रश्न, राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. तर तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जो आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, नकाराधिकाराच्या वापराबाबत योग्य जोड्या लावा. बघा, आता हे मागाशीच मी तुम्हाला नकाराधिकाराबद्दल डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता हे जे नकाराधिकार आहेत तर त्याच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. निरंकुश नकाराधिकार म्हणजेच ॲब्सोल्यूट वेटो. आता हा निरंकुश नकाराधिकार कुठं वापरला जातो? विधेयकाला मान्यता देण्याबाबत कोणतीही कृती न करणं.
गुणात्मक नकाराधिकार त्याला क्वालिफाईड वेटो असं म्हटलं जातं. हा कधी वापरला जातो? कायदेमंडळ यावर विशेष बहुमताच्या आधारे मात करू शकतं. तात्पुरता नकाराधिकार त्याला आपण सस्पेन्सिव्ह वेटो असं सुद्धा म्हणतो. तर सस्पेन्सिव्ह वेटो काय आहे त्याच्यातल्या तरतुदी? तर कायदेमंडळ यावर साध्या बहुमताच्या आधारे मात करू शकतं. आणि पॉकेट वेटो जो आहे तर विधेयकास मंजुरी अथवा नकार न देणं अथवा ते परत न पाठवणं. तर अशा जोड्या लागत आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2, अ ला 4, ब ला 3, क ला 2 आणि ड ला 1. पॉकेट वेटो वापरणारे राष्ट्रपती कोण आहेत? ग्यानी झायल सिंग. 1982 ते 1987 या 5 वर्षात ते राष्ट्रपती पदावरती कार्यरत राहिलेले आहेत. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीच्या दयेच्या अधिकाराबाबत आर्टिकल 72 लगेच तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. अचूक किंवा बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. दया याचना करणाऱ्या अर्जदाराला राष्ट्रपतीद्वारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क आहे. नाही, राष्ट्रपतीला माहिती नसतं हा कोण आहे ते. आणि हे 72 नुसार जो माफीचा अधिकार वापरतात ना, हा सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वापरला जातो. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं चुकीचं आहे. राष्ट्रपती कोर्ट मार्शल झालेल्या गुन्हेगाराला क्षमा करू शकतात. तर हे सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रपती या अधिकाराचा वापर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय करू शकतात का? नाही करू शकत. राष्ट्रपती सर्व पुरावे नव्याने तपासू शकतात आणि न्यायालयापेक्षा वेगळा दृष्टिकोन मांडू शकतात. तर हे बरोबर आहे. ब आणि ड ही 2 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 2 विधानं दिलेत, त्याच्यातलं चुकीचं किंवा बरोबर विधान ओळखायचं आहे. राष्ट्रपतीला कायद्यासंदर्भातील अथवा जनहितार्थ मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो का? तर नसतोच. राष्ट्रपतीला संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अथवा सदस्य यांना पदावरून दूर करण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक असतो. कारण चौकशी करण्याचा अधिकार जर का सर्वोच्च न्यायालयाला असेल आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की UPSCच्या अध्यक्षाने सदस्यांना पदावरून दूर करा, तर तो सल्ला मात्र राष्ट्रपतींवरती बंधनकारक असतो. तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे किंवा आहेत असा त्यांनी प्रश्न विचारला. 4 विधान आपल्याला इथं त्यांनी दिलेले आहेत. राष्ट्रपतीच त्यांच्या पदावरून फक्त संविधानाच्या उल्लंघनाबद्दल दूर करता येतं. बरोबर आहे. महाभियोग आरोप सुरुवात फक्त कनिष्ठ सभागृहात. चुकीचं आहे. कुठल्याही सभागृहात करता येते. आरोपपत्रावर सभागृहाच्या 1/3 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या ज्या आहेत तर त्या आवश्यक असतात. हे चुकीचं आहे. महाभियोगासंबंधी राष्ट्रपतीस 1 महिन्याची पूर्वसूचना नाही, 14 दिवसांची. नामनिर्देशित सदस्य महाभियोग प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. हे सुद्धा चुकीचं आहे. तर फक्त अविधान बरोबर आहे. याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. आणि आजचा आपला या भाग 1 मधला शेवटचा प्रश्न, राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी कधी घोषित करू शकतात? फक्त युद्ध अथवा परकीय आक्रमणाप्रसंगी. बरोबर आहे. फक्त सशस्त्र भांडणाप्रसंगी. हे सुद्धा बरोबर आहे. फक्त अंतर्गत अशांतता प्रसंगी. नाही. फक्त पंतप्रधानाच्या लेखी सल्ल्यानुसार, मंत्रिमंडळाच्या लेखी सल्ल्यानुसार. क आणि ड चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अजून 2-3 प्रश्न घेऊया का? तर नाही, आपण इथं थांबूया की जेणेकरून तुम्हालाही छोटे लेक्चर्स पाहायला आवडत आहेत असा मला थोडासा अंदाज आलेला आहे. तर त्या अनुषंगानं आता आपण इथं थांबूया. हा राष्ट्रपतींवरील प्रश्नाचा भाग 1 आहे. भाग 2 मध्ये भारताचा राष्ट्रपती आणि त्याच्यासंबंधी जे प्रश्न येण्याची शक्यता असणाऱ्या इंटरेस्टिंग गोष्टीची चर्चा जी आहे तर ते आपण भाग 2 मध्ये करूया की जेणेकरून कशाला काय म्हटलं जाते हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. तर स्टे ट्यून. भाग 2 सुद्धा पहा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. लेक्चर कसं वाटलं मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय तुमच्या काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन्स असतील तर त्याही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. ओके. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. याशिवाय VJC स्टडीचा हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर तो सध्या 5 सोशल मीडियावरती आपण उपलब्ध आहोत. यूट्यूब, टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप या 5 सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.